विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विजयराव 2,37,250 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कीटकनाशक फवारणी, ड्रोन, शेतीची अवजारं देण्यात आलेली आहेत। आणि त्याचबरोबर या मोहिमेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 1,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या अनुदानाचं देखील वाटप करण्यात आले। विविध योजनांमधून यात सुमारे 28,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं देखील वाटप झालेलं आहे। आणि म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर आता वाढू लागलाय। त्याचं देखील आम्ही एका शासन आपल्या दारीमध्ये कार्यक्रमात गेलो, ते स्वतः आम्हाला तो ड्रोन त्या ठिकाणी दाखवला, त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं। आणि म्हणून अशा ड्रोनचंही वाटप शासन आपल्या दारीच्या माध्यमातून केलं जात आहे। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना देवेंद्रजी, 2017 मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, हा सुनील बोलतोय, आपल्या सरकारमध्ये, हा, तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता। परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते। ही देखील खरं म्हणजे ही वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते, अरे सरकार गेलं ना। आणि त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल, कानाडोळा केला असेल। परंतु अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार। कर्जमाफीतून सुटलेले, वास्तविक या आधीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती। परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली, डीबीटी पोर्टल बंद होते, यूबीटीच्या काळात डीबीटी बंद होते, समजून घ्या ना, समजून घ्या। आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही, कळलं असेल तर सांगा। पण एकच आहे, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो, त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष महोदय घेतलेला आहे। मला वाटतं आपण इग्नोर करणं, टाळणं हा आमचा पिंड नाही। आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जेव्हा आपण मैदानात म्हणजे आपण शेतीवर जातो, बांधावर जातो, तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत, या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत, ते आम्ही चुकवतो, बिलकुल चुकवतो। आणि म्हणूनच आपल्याला सांगतो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता, बरोबर आहे। 50,000 रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली, परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती। ती तरतूद आम्ही GR काढून या ठिकाणी, हे दादा नाही, ऐका 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 ऐका, रिप्लाय होऊ दे, अरे रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे। नाही, ऐका ऐका, मला त्यांचं ऐका, सगळं स्पष्टीकरण मिळणार। दादांनी विजयराव अजित दादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते, तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता 50,000 रुपये देण्याचा। परंतु तो
मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि 50,000 रुपये 50,000 बसा बसा असं नाही बसा बसा रिप्लाय नाही रिप्लाय होऊ दे. अध्यक्ष महोदय तो शेतकऱ्यांचा अन्याय सहन न झाल्यामुळे दादा इकडे आले. आणि म्हणून दादा कधी अन्याय सहज करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं. आता चला पुढे. अरे बाबा ओ जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता, परंतु शेवटी कोणाच्या हातात असतं. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले. आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही 2017चे राहिलेले देखील हे देतोय आणि 50,000 जे आहेत, जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय, तेही वाटतोय. म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो. म्हणजे आश्वासनं देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची, त्याला झुलवत ठेवायचं, बोलाचीच कडी बोलाचाच भात, हे आम्ही कधी केलं नाही, करणार नाही. ताई दिले ना 50,000 रुपये. आणि त्याला ऐका नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली. ऐका ना, ऐकलं तर बोलणार. आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार. जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा, त्याला लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून. डीबीटी केंद्र सरकारने बाबा सुनील, अरे इथं माझ्याकडे आकडे आहेत सुनील, तुझ्याकडे तिकडे मोखाड्याला कोण असेल शेतकरी रिप्लाय काय डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या खात्याचा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्ती कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. तो 10,000 कोटी रुपये. हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. तुम्ही म्हणता दिल्लीला कशाला जाता, ह्याच्यासाठी जातो आम्ही, शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, लाभ मिळवून देण्यासाठी. त्यामुळे यामुळे जवळपास 10,000 कोटींचा दिलासा राज्यातल्या सहकारी कारखान्याला मिळालेला आहे. जयंतराव बरोबर आहे ना? बरोबर आहे, मान्य आहे. आणि त्यांनी सहकार से समृद्धी हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या 12,000 पॅक्स म्हणजे प्राथमिक कृषी पतसंस्थांचं संगणकीकरण करून त्याचं सक्षमीकरण देखील आपण करतोय. अध्यक्ष महोदय,